एआय वारीमध्ये चाललो घेऊन ज्ञानाची दिंडी, विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होऊनी. एआय वारी, अभंग इंटेलिजन्स वारी. माऊली, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी माणसाला आनंदी राहण्यासाठी 4 निकष सांगितलेले आहेत. नंबर 1, माणसाच्या बेसिक गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या पूर्ण झाल्या पाहिजेत. नंबर 2, माणसाच्या हाती काहीतरी करायला काम असलं पाहिजे. नंबर 3, माणसाचं रिलेशनशिप्स म्हणजे नातेसंबंध सदृढ असले पाहिजेत. आणि नंबर 4, एखादी सेवा माणसाने निस्वार्थी भावनाने केली पाहिजे. काय गंमत आहे बघा ना माऊली. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे नियम वाचताना माझ्या डोळ्यासमोर आली आपली जनाबाई. 13व्या शतकात जनाबाई महाराज हे 4 निकष जगल्या आणि आपल्यासाठी 350 ओव्यांमध्ये प्रचंड भक्तीचा ज्ञानसागर सोडून गेल्या. अवघ्या 5व्या वर्षी वयाच्या अनाथ झाली. गंगाखेडहून पंढरपूरला आली. संत नामदेवांच्या घरी मोलकरी म्हणून राहिली. अन्न, वस्त्र, निवारा आणि काम संत नामदेवांनी दिलं. रिलेशनशिप, नातेसंबंध कुणाशी जोडले? विठ्ठलाशी. तत्कालीन समाजामध्ये देव हा कर्मकांडामध्ये आणि पौराणामध्ये देवळात बंद होता. एका आपण म्हणू मोलकरीला किंवा शूद्र स्त्रीला त्या देवाकडे जायची मुभा नव्हती. जनाईनं पहिलं तत्वज्ञान आपल्याला काय सांगितलं माहितीये? तिने तो देव गाभाऱ्यातून तिच्या अंगणात आणला. काय म्हणते जनाबाई? तुझं गायीनं अनंता बघू सविस्तर सांगे तुझे, घरी कामे करू तुझे नाम मुखी उच्चारू, जनी म्हणे विठोबासी जाहिले मी तुझी दासी. म्हणजे घरातली सगळी कामं करता करता तुझं नामस्मरण करून करून मी तुझ्यातलाच एक भाग झाल्या. केवढं मोठं तत्वज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात आजच्या सुशिक्षित भाषेत बोलायचं झालं तर तिने डेमोक्रेटाईज केलं देवाचं देवपण. काही कारणास्तव रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकलो नाही तर रेस्टॉरंटचं जेवण आपण आपल्या घरी झोमॅटो थ्रू मागवतो. हीच तर कल्पना आहे. देवाकडे नाही गेली ती, पण तिने देव आपल्या घरी आणला. आपल्या कामात तिने देव पाहिला. दुसरी गोष्ट आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो. काय केलं जनाईने? कामं करता करता विठ्ठलाचं नामस्मरण केलं. म्हणजे तिने वेगळा वेळ नाही घातला. काम हेच आपलं दैवत मानलं की तिला जे आवडतंय किंवा जे तिच्या पदरी आलंय, मे बी तिला आवडत असेल नसेल माहित नाही, पण जे तिच्या पदरी आलंय ते करता करता तिने ते स्वीकारलं, एक्सेप्ट केलं आणि त्यातच आपला देव मानला. त्यातच हरिनामाचं, आपल्या विठोबा रायाचं नामस्मरण करत करत ती ते करत राहिली. आज आपल्याकडे सगळं आहे. खायला 2 वेळचं अन्न आहे, लक्झरी गाड्या आहेत, परफ्यूम आहेत, कपडे आहेत, सगळं आहे. सगळं असूनही आपण आनंदी नाही आणि तिच्याकडे काहीही नव्हतं तरी ती आनंदी होती. धन्य ते संत ज्यांच्यामुळे आपण चाललो आहोत आज ही ज्ञानाची दिंडी घेऊन. भरून पावलो आज जनाबाईचं एवढं कार्य होतं. रामकृष्ण.